हॅलो फ्रेंड्स, मागच्या लेक्चरला आपण CPM मेथड, अर्लियर स्टार्ट टाइम, अर्लियर फिनिश टाइम, लेटेस्ट फिनिश टाइम अँड लेटेस्ट स्टार्ट टाइम हे आपण बघितलं होतं आणि हे होतं फ्लोट बघितलं होतं. याच्यामध्ये बघा अर्लियर स्टार्ट टाइम, अर्लियर फिनिश टाइम, latest finish time and latest start time. Okay, and then step 3, float. Calculate. Float means latest start time minus earliest start time, or latest finish time minus earlier finish time. Okay, that is the critical path activities from the start node to the finish node with zero float times. झिरो फ्लोट टाईम जर आला असेल तर तिथं काय आहे, क्रिटिकल पाथ ॲक्टिव्हिटी होतात. ओके, फर्स्ट ऑन एक्झाम्पल, construct the CPM network using the details below and determine the critical path. क्रिटिकल पाथ डिटरमाइन करायचा आहे. तर याच्यामध्ये बघा ॲक्टिव्हिटी दिलेली आहेत ABCDEFG. इमिजिएट प्रेडिसर्स म्हणजे रिलेटिव्ह टू याचं रिलेशन आहे, पुढच्याशी किंवा मागच्याशी याचं रिलेशन आहे. प्रेडिसर्स बघा, पहिला ए जो आहे ए कसा आहे, स्टार्ट टाईम 0 असणार आहे, कारण तिथून काय झाले, ॲक्टिव्हिटीजनं सुरुवात झाली आहे. पण एच रिलेशन जे आहे ते रिलेशनशिप टू बी, इमिजिएट प्रेडिसर्स म्हणजे त्याच्या बॅक साईडला असणार आणि ज्याचं रिलेशन आहे तो. तर ॲक्टिव्हिटीमध्ये बघा, बीचं अगोदरच्या एसी रिलेशन आहे, सीचं एसी रिलेशन आहे, डीचं सीची रिलेशन आहे, ईचं डीसी रिलेशन आहे, एफचं बी आणि ईसी रिलेशन आहे, जीचं एफशी रिलेशन आहे. कंप्लीशन ऑफ टाईम दिलेला आहे बघा, 2, 3, 3, 4, 8, 6, 2. टोटल टाईम आहे 28 वीक. वरती दिलेला आहे बघा, कंप्लीशन टाईम इन ब्रॅकेट वीक. आता याचं बघूया काय, नेटवर्क तयार करूया. पहिलं फर्स्ट काय करूया, नेटवर्क तयार करूया. बघा, ए 2 वीक, ए 2 वीक, 0, 1. प्रथम सुरुवात झाली 1, तिथं काय झालं A2. आता याच्यामधला जो नोड आहे, पहिला नोड 1, तिथं एची ॲक्टिव्हिटी स्टार्ट झाली आणि काय झाली, 2ला फिनिश झाली. ओके, आणि तिथून पुढं बी स्टार्ट झाला, तिथून बघायला गेलं बी स्टार्ट झाला. ओके, अशा प्रकारे बघा, प्रथमतः तुम्ही काय करा, हा जो टेबल आहे हा टेबल पहिल्यांदा राईट करून घ्या. त्यानंतर ए स्टार्ट झाला 0 पासून, ए स्टार्ट झाला त्याचा EST जो आहे तो 0 असणार आहे, अर्लियर स्टार्ट टाईम. ए स्टार्ट झाला 2, B3, C3 बघा इथं आहे. बी ॲक्टिव्हिटीमध्ये बघा B3, C3 वीक दिलेला आहे बघा. सेम डी आणि ईसाठी बघा, सीचं रिलेशन आहे DC आणि डीचं रिलेशन आहे सीची, D4, E8, D4 अँड E8. एफचं किती रिलेशन आहे, बी आणि EC, बी आणि EC एफचं रिलेशन आहे बघा. म्हणजे बीची ॲक्टिव्हिटी कंप्लीट झाल्यानंतर एफ स्टार्ट झाला, ईची ॲक्टिव्हिटी कंप्लीट झाल्यानंतर एफ स्टार्ट झाला, आणि बी आणि FC आणि एफ किती आहे, 6 आहे बघा. जी
एफचं रिलेशन आहे 2, फक्त एफचं रिलेशन आहे, जी एफचं रिलेशन आहे 2. आता याच्यामध्ये फर्स्ट 1च्या ठिकाणी जे 0 तुम्हाला दिसतंय, वरची जी व्हॅल्यू आहे ती अर्लियर स्टार्ट टाईम. ती काय आहे? अर्लियर स्टार्ट टाईम. दिस इज द अर्लियर स्टार्ट टाईम ॲक्टिव्हिटी should start without affecting the project completion. Without affecting the project completion. आपण याचं नेटवर्क बनलेलं आहे, CPM नेटवर्क बनलेलं आहे. ओके, यानंतर आपण 0 जे दिले तुम्हाला, लाईनच्या वरती 0 आहे, लाईनच्या खालती 0 आहे. म्हणजे इथं काय आहे, पहिल्यांदा आपण प्रथमतः काय करूया, अर्लियर स्टार्ट टाईम असा टेबल एक बनवून घेऊया. ॲक्टिव्हिटी, सगळ्या ॲक्टिव्हिटी लिहा. टाईम किती झाला म्हणजे ड्युरेशन किती लागलं ते लिहून घ्या. अर्लियर स्टार्ट टाईम, अर्लिएस्ट फिनिश टाईम, लॅटेस्ट स्टार्ट टाईम, लॅटेस्ट फिनिश टाईम अँड स्लॅक आणि क्रिटिकल पाथ. ओके, स्लॅक ऑर फ्लोट. ओके, पहिले 2 जे कॉलम आहेत ते तुम्हाला माहिती आहेत. पहिले 2 जे कॉलम आहेत ते तुम्हाला माहिती आहेत. ओके, सगळ्याचं ड्युरेशन लिहा. तर अर्लिएस्ट स्टार्ट टाईम, अर्लियर स्टार्ट टाईम आपण काय करायचं आहे, प्रथमतः यामधल्या लाईनच्या वरची जी व्हॅल्यू आहे, लाईनच्या वरची जी व्हॅल्यू आहे त्याचा विचार करूया. लाईनच्या वरची जी व्हॅल्यू आहे त्याचा विचार करूया. ओके, सुरुवातीला अर्लियर स्टार्ट टाईम 0 असणार आहे, 0 असणार आहे. आता एला 2 वीक लागले प्रोजेक्ट कंप्लीट करायला. ओके, म्हणजेच बीचा अर्लियर स्टार्ट टाईम जो असणार आहे तो 2 असणार आहे. बीचा अर्लियर टाईम जो असणार आहे तो 2 असणार आहे. सीच्या तिथं पण काय झालं, ए 2ला संपला आहे, म्हणजे याचा सीचा अर्लियर स्टार्ट टाईम असणार आहे तो 2 असणार आहे. नाही, सीचा 5 असणार आहे, सीचा 5 असणार आहे, सीचा 5 असणार आहे, सीचा 5 असणार आहे. आता डीसाठी 5 आला. आता डीसाठी 5 कसा आला, डीची ॲक्टिव्हिटी सुरुवात होण्या अगोदर काय झालं, A2 आणि C3, A2 आणि C3 म्हणजे 3 + 2 5. इथं अर्लियर स्टार्ट टाईम डीचा आला, म्हणजे 5 डीचा हा अर्लियर टाईम आहे. ओके, नेक्स्ट ई. तर 5 आला डीपर्यंत. नेक्स्ट काय झालं, 4. डी कंप्लीशन टाईम किती आहे, 4 आहे. डीचा कंप्लीशन टाईम किती आहे, 4 आहे. त्या म्हणजेच 5 + 4 9. ईचा अर्लियर स्टार्ट टाईम आला 9. ओके, नेक्स्ट बघा, एफ. ॲट एफ अर्लियर स्टार्ट टाईम. आता ईपर्यंत किती आला, 9 आला, आणि ईचा कंप्लीशन टाईम किती आहे, 8 आहे. 9 + 8 17. 17 हा एफचा अर्लियर स्टार्ट पॉईंट आला, स्टार्ट टाईम आला, एफचा 17 आला. नेक्स्ट जी, ॲट जी. आता 17 एफचा 6 कंप्लीशन टाईम ऑफ वर्क 6 आहे. 17 + 6 23 आला. जीचा 23 हा अर्लियर स्टार्ट टाईम आला, अर्लियर स्टार्ट टाईम आला. ओके, जीचा कंप्लीशन टाईम ऑफ वर्क किती आहे, 2 आहे, 2 आहे. म्हणजेच लास्ट कंप्लीशन टाईम ऑफ वर्क हे 23 + 2 25 आलं. किती आलं, 25 आलं. ओके, आता 25 झाल्यानंतर तर याच्यामध्ये काय करणार आहे आपण, नेक्स्ट LFT काढायचं आपल्याला. काय करायचं आहे, किंवा अर्लिएस्ट फिनिश टाईम काढूया. तर टोटल किती आलं बघा, हे लास्ट 23 पण आलं, जीचा अर्लियर स्टार्ट आहे. अर्लियर स्टार्ट टाईम लास्टला 25 आलं, कारण तिथं
वर्क कंप्लिशन झालेलं आहे, वर्क कंप्लिशन झालेलं आहे. म्हणजेच अर्लिएस्ट फिनिश टाईम करताना आपण काय करायचं आहे, पाठीमागून लास्ट स्टेजपासून आपण काय करायचं आहे, बॅकला यायचं आहे. लास्ट स्टेजपासून आपण बॅकला यायचं आहे. ओके. अर्लिएस्ट स्टार्ट टाईम झाला 0, 2, 2, 5, 9, 17, 23. आता याच्या अगोदर काय करूया, अर्लिएस्ट फिनिश टाईम काढण्या अगोदर किंवा लॅटेस्ट स्टार्ट टाईम काढण्या अगोदर आपण लॅटेस्ट फिनिश टाईम बघूया. लॅटेस्ट फिनिश टाईम आपण बघूया. लॅटेस्ट फिनिश टाईम बघूया. ओके. याच्यामध्ये काय करायचं आहे, लॅटेस्ट फिनिश टाईममध्ये काय करायचं आहे, तर लॅटेस्ट फिनिश टाईम लास्ट कंप्लिशन ऑफ वर्क काय आला, लॅटेस्ट फिनिश टाईम 25 मायनस 2, तर इथलं 2 23 एफचा 23, जीचा 25 आला, लॅटेस्ट फिनिश टाईम जीचा 25 आला आणि एफचा 23 आला. नेक्स्ट काय केलं, 23 मायनस 6 17 आला. 23 मायनस 6 17 आला. ओके. लॅटेस्ट फिनिश टाईम ऑफ ई 17, ई काय आला 17 आला. आणि बी जो आहे ई 17 का आला, तर याच्यामध्ये बघा लॅटेस्ट फिनिश टाईम दोन ठिकाणी, बीचा पण फिनिश टाईम आहे आणि ईचा पण फिनिश टाईम आहे. बीचा आणि ईचा दोन्हीचा पण काय आहे, फिनिश टाईम आहे. ओके. याच्यामध्ये बघा 23 मायनस 6 17, 23 मायनस 6 17 याच्यामध्ये, आणि 23 17च येईल. म्हणजे याचा ईचा पण तिथं फिनिश आहे आणि बीचा पण फिनिश आहे. त्याचा म्हणजे ईचा आणि बीचा 17 हाच येईल. ईचा आणि बीचा 17 हा येईल. ओके. नेक्स्ट 17 मायनस 3, तर लॅटेस्ट फिनिश टाईम डीचा बघा किती आला, लॅटेस्ट फिनिश टाईम 17 मायनस 8 9 हा डीचा लॅटेस्ट फिनिश टाईम आला. डीचा लॅटेस्ट फिनिश टाईम आला. ओके. सीचा लॅटेस्ट फिनिश टाईम 9 मायनस 4, डीचा 4 आहे ना, कंप्लिशन ऑफ वर्क टाईम 9 मायनस 4 5 आला सीचा. आणि याच्यानंतर 5 मायनस 3 2 हा लॅटेस्ट फिनिश टाईम आला एचा. ओके. त्यानंतर आपण काय करणार आहे, अर्लिएस्ट फिनिश टाईम. आता आपण काय केलं आहे, EST काढला आणि LFT काढला आहे. आता आपल्याला EFT आणि LST काढायचं आहे. EFT काढताना LFT प्लस मायनस ड्युरेशन, LFT मायनस ड्युरेशन म्हणजे टाईम, LFT मायनस ड्युरेशन म्हणजे 2 मायनस 2. LST काढताना 2 मायनस 2 0 आलं बघा LST मध्ये. आणि EFT काढताना EST प्लस ड्युरेशन किती आहे 2 आहे, EST किती आहे 0 प्लस 2 2. EFT काढताना LST करताना LFT मायनस ड्युरेशन आणि EFT करताना EST प्लस ड्युरेशन. अशा प्रकारे कॅल्क्युलेशन करून आपल्याला EFT आणि LST मिळवायचा आहे. ओके. त्याच्यामध्ये बघा अर्लिएस्ट फिनिश टाईम EST प्लस ड्युरेशन. आता एसाठी आला 2, बीसाठी आला 3 प्लस 2 5, परत सीसाठी 3 प्लस 2 5, डीसाठी 4 प्लस 5 9, ईसाठी 8 प्लस 9 17, एफसाठी आला 6 प्लस 17 23, जीसाठी आला 2 प्लस 23 25.
हा झाला EFT. आता LST काढायचा आहे. LST म्हणजेच काय, LFT मायनस ड्युरेशन. 2 - 2 0 ए साठी आला. 17 - 3 14 बी साठी आला. 5 - 3 2 सी साठी आला. 9 - 4 5 डी साठी आला. 17 - 8 9 ई साठी आला. 23 - 6 17 25 - 2 23. हा तुमचा टोटल कॉलम झालेला आहे. आता क्रिटिकल पाथ मेथड. आता फ्लोट फाइंड आउट करायचा आहे. फ्लोट डिटरमाइन करायचा आहे किंवा स्लॅक डिटरमाइन करायचा आहे. स्लॅक डिटरमाइन करण्यासाठी LFT मायनस EFT, LFT मायनस EFT किंवा LST मायनस EST, LST मायनस EST. इथं बघा LFT मायनस EFT, LFT मायनस EFT. बघा 2 + 2 0, 2 + 2 0. 2 - 2 0. 17 - 5 12. 5 - 5 0. 9 - 9 0. 17 - 17 0. 23 - 23 0. 25 - 25 0. म्हणजे काय आहे बघा, where the float is 0 it means that those activities are critical activities and the path traced by joining critical activities is critical path. Finally the critical path is shown in network. Okay. आता याच्यामध्ये जिथं जिथं ज्या ज्या ॲक्टिव्हिटीजला 0 आलेला आहे तिथं काय आहे, क्रिटिकल पाथ ॲक्टिव्हिटी आहेत. तिथं क्रिटिकल पाथ ट्रेस करणे गरजेचं आहे. ओके. हा बघा, फक्त कुठं नाही आहे, बीची जी ॲक्टिव्हिटी आहे, बीची ॲक्टिव्हिटी तिथं फक्त क्रिटिकल पाथ नाही आहे. म्हणजे तिथं आहे 12 स्लॅक. सो बीची ॲक्टिव्हिटी आहे ती फक्त क्रिटिकल नाही, बाकी सर्व जे आहेत त्या क्रिटिकल ॲक्टिव्हिटीज आहेत. ओके. हे बघा, क्रिटिकल पाथ 1 to 2 3 4 5 6 7. तर याच्यामध्ये बघा A to C, C to D, D to E, E to F, F to G ही काय आहे, क्रिटिकल पाथ आहे. हा जो आहे तो क्रिटिकल पाथ आहे. फक्त याच्यामध्ये बी नाही आहे, फक्त याच्यामध्ये काही नाही, बीचा जो पाथ आहे बी पासून सी पर्यंतचा तो पाथ फक्त याच्यामध्ये एलिमिनेट केलेला आहे, कारण तो पाथ कसा आहे, क्रिटिकल नाही आहे. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल आहे बघा, in a project there are 6 events. Their precedence relationship are A to B, A to C, A to D, B to F, B to C, C to E, E to F, D to F and D to F. म्हणजे D to E आहे, सॉरी लास्ट सेकंड आहे तेव्हा D to E आहे, देन D to F आहे. तर याच्यामध्ये बघा ॲक्टिव्हिटी अँड टाईम A to B याच्यामध्ये काय केलेलं आहे, सर्कलमध्ये तुम्हाला A दिलेला आहे, म्हणजे तिथं नोड स्टार्ट झालेला आहे. आता ॲरो जे आहे तो ॲरो तुम्हाला काय दाखवतोय, ॲरोचा टेल जो आहे तो ॲक्टिव्हिटी स्टार्ट आणि ॲरोचा हेड जो आहे, ॲरो हेड जो आहे तो काय करतोय, ॲक्टिव्हिटी कंप्लीशन असं रिप्रेझेंट करतो. ओके. रिप्रेझेंट करतो. ओके. बघा A to B 8, A to C 10, A to D 12, B to C 8, C to E 12, B to F 16, E to F 9, E to F 9, D to E 12 and D to F 14. असं आपण काय करायचं आहे, पाथ ट्रेस करून घ्यायचा आहे.
नेक्स्ट याच्यामध्ये बघा, प्रथमतः आपण मगाशी सुद्धा काय केलं, EST आणि LFT काढून घेतलं. EST आणि LFT काढून घेतलं. अगदी सोपं आहे, फक्त जस्ट काळजीपूर्वक बघावं लागते. ॲट A 0 तिथं काय झाली, EST मीन्स अर्लियर स्टार्ट टाईम, एला सुरुवात झाली, तिथं EST 0 आला. ॲट B 8ला एचं कम्प्लिशन झालं आहे, त्यामुळं स्टार्ट टाईम बीचा जो आहे तो 0 + 8 आला. ॲट सीचा EST, आता सीचा बघा 2 पाथ आहेत सीचे, A to B, B to C आणि डायरेक्टली A to C असं आहे. ॲट C आता A to B 8, B to 8 म्हणजे सीचा अर्लियर स्टार्ट टाईम आला 16, 8 + 8 आणि डायरेक्ट A to C रिलेशन जे आहे तिथं कम्प्लिशन टाईम किती आहे, 10 आहे. म्हणजे सीचा स्टार्ट टाईम काय आला, 10 आला. 16 आणि 10 यातली मॅक्झिमम व्हॅल्यू आपण तिथं घेणार आहे, म्हणजेच काय 16 मॅक्झिमम जी व्हॅल्यू आहे ती आपण तिथं घेणार आहे. ॲट डी बघा, डी 12, ॲट डी A to D रिलेशन आहे बघा, 12ला कम्प्लिशन झालं आहे एचं आणि डी स्टार्ट झाला आहे, म्हणजे त्याचा स्टार्ट टाईम आहे 12. ॲट ई, आता ईचं रिलेशन बघा, A to C, C to E आलं आहे आणि A to D, D to E आलं आहे. मग याच्यामध्ये सीचा अर्लियर स्टार्ट टाईम किती आला आहे, मॅक्झिमम नंबर आपण घेतला आहे 16 आणि डीचा स्टार्ट टाईम किती आहे 12. आता याच्यामध्ये सीचा 16 आहे, 16 + 12, सी कम्प्लिशन झालं आहे 12ला, 16 + 12 28 आणि डीचा स्टार्ट टाईम आहे 12 प्लस पुढचा त्याचा कम्प्लिशन टाईम आहे 12, जे 12 + 12 24, मॅक्झिमम टाईम 28 आपण कन्सिडर केलेला आहे. आता एफसाठी बघा, पाथ तिन्ही बाजून आलेला आहे, बीकडून पण आलेला आहे, ईकडून पण आलेला आहे आणि डीकडून पण आलेला आहे. या सगळ्यासाठी आपण हाच फॉर्म्युला यूज करून काय करणार आहे त्याच्यामधलं. आता याच्यामध्ये बघा 16 + 8 EST, 16 + 8 24 फ्रॉम बी, याच्यामध्ये बघा 16 + 8 24, त्यामध्ये ईचा EST आला आहे 28, 28 + 9 37 फ्रॉम ई आणि डीकडून आलेला आहे 16, नाही डीकडून झालेला आहे तो 16, बरोबर 16 + 14 30 फ्रॉम डी आणि यातला मॅक्झिमम जो आहे तो 37 आपण घेतलेला आहे. EST पहिल्यांदा सगळ्याचा फाइंड आउट करून घेतला. त्यानंतर LFT करताना काय करायचं आहे, आपण काय करायचं, बॅकवर्ड पाथपासून स्टार्ट करायचं आहे, लास्टचा जो पाथ आहे तिथून स्टार्ट करायचा आहे. ॲट F LFT 37, लेटेस्ट फिनिश टाईम 37. ॲट E 37 - 9, 37 - 9 28. ॲट D LFT 37 - 14, 37 - 14 डीसाठी आणि 28 - 12 डीला सुद्धा दोन्हीकडून गेलेला आहे पाथ, ईकडून पण गेलेला आणि एफकडून पण डायरेक्टली गेलेला आहे. 37 - 14 D to F, फ्रॉम D to F 23 आणि LFT D to E काय आहे 28 - 12 16. यातला मिनिमम नंबर जो आहे तो घ्यायचा आहे. LFTला काय घ्यायचं आहे, मिनिमम नंबर घ्यायचा आहे. ESTला आपण काय केलं आहे, मॅक्झिमम नंबर घेतला आहे. अशाच प्रकारे तुम्ही फ्रॉम एपर्यंत काय करायचं आहे, LFT फाइंड आउट करायचं आहे. सिंपल आहे, थोडंसं चेक करा. एपर्यंत काय करायचं आहे, LFT फाइंड आउट करायचं आहे. एपर्यंत LFT फाइंड आउट केल्यानंतर असं आहे,
तुमचा कॉलम बनवायचा. मागच्या एक्झाम्पलला जसा कॉलम बनला तसा ॲक्टिव्हिटी, ड्युरेशन, स्टार्ट टाईममध्ये अर्लियर स्टार्ट टाईम, लेटेस्ट स्टार्ट टाईम आणि फिनिश टाईममध्ये अर्लियर स्टार्ट टाईम, लेटेस्ट फिनिश टाईम आणि त्याचा लास्ट कॉलमला फ्लोट. ओके. हे जे आहे 1 2 3 आणि 5ला काय 5 इज इक्वल टू 6 मायनस 2 इथे जे तुम्हाला दिलं आहे तिथं जो आहे तो 6वा जो कॉलम आहे 6व्या कॉलममधून दुसरा कॉलम वजा करायचा आहे. 6व्या कॉलममधून दुसरा कॉलम. मग 6वा कॉलम कुठला आहे? LFTचा आहे. दुसरा आहे ड्युरेशनचा. 8 मायनस 8 0 तो झाला त्याचा LST. ओके. LST झाला. अर्लियर फिनिश टाईममध्ये काय आहे 3 + 2 म्हणजे तिसऱ्या कॉलममध्ये दुसऱ्या कॉलमचा जी व्हॅल्यू आहे ती ॲड करायची आहे. 8 + 0 8 असं आहे. आणि वेअर इथं जो फ्लोट आलेला आहे फ्लोट तुम्हाला इथं फॉर्म्युला दिलेला आहे फ्लोट ड्रॉ काढायचा. LFT मायनस EFT घ्या किंवा LST मायनस EST घ्या. इथं येऊन जाईल तुम्हाला फ्लोट. आणि जिथं जिथं 0 आलेला आहे तिथं क्रिटिकल पाथ असणार आहे आणि बाकी सर्व ठिकाणी कसं असणार आहे क्रिटिकल पाथ नसणार आहे. त्याच्यामध्ये आता बघा स्टार्ट ॲक्टिव्हिटी A to B, A to C, A to D आहे. याचा अर्लियर स्टार्ट टाईम काय असणार आहे 0 असणार. A पासून स्टार्ट होणार आहे त्याचा 0 असणार आहे. B to C आपण काढलेला आहे 8 12 12 16 28 8. ओके. हा जो अर्लियर स्टार्ट टाईम. ओके. सॉल्व दिस एक्झाम्पल. थँक्यू. नंतर आपला दुसरा चॅप्टर जो आहे तो संपलेला आहे. नेक्स्ट एक स्टार्ट थर्ड चॅप्टर ऑफ IUQ.